प्रेक्षको, आपण मागच्या भागामध्ये बघितलं की आदिवासी मुलींची विक्री कशी होते या संदर्भात श्रमजीवी संघटनेचे सुरेश रिंजड जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिली होती, आपल्याशी बातचीत केली होती. आज आपण श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय भाऊ जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांना आपण थेट प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही सत्तेत असताना नेमकं हे कसं होतं. विजय भाऊ नमस्कार. नमस्कार. माझा एक आक्षेप आहे, मागच्या भागामध्ये आम्ही दाखवलं होतं की तुमचे एक जिल्हा अध्यक्ष सुरेश रिंजड ते स्टुडिओमध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की कातकरी मुलींची विक्री होते. श्रमजीवी संघटना त्या संदर्भात आंदोलन उभारते. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही श्रमजीवी संघटनेचे नेते आहेत म्हणून, की विवेक भाऊ पंडितांची भूमिका ही नेहमी सरकारच्या बरोबरीची राहिलेली आहे. ते आत्ताही मंत्री दर्जाचे अध्यक्ष आहेत, आढावा समितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. आज सत्तेमध्ये तुम्ही असताना पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे साधारणतः मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या जिल्ह्यामध्ये आदिवासी मुलींची सर्रास विक्री होते. श्रमजीवी संघटना याला किती जबाबदार आहे? तुमचा प्रश्न बरोबर आहे आणि भाऊंच्या मनामध्ये सुद्धा हीच सल आहे की आम्ही सत्तेच्या बरोबर असताना भाऊ मंत्री दर्जाचं पद सरकारने भाऊंना दिलं आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुलींची विक्री होते हे आमच्या संघटनेच्या करता अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि याचाच भाग म्हणून स्वतः भाऊ याकरता आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. प्रश्न जो आपला पहिला होता की भाऊ सत्तेमध्ये आहेत, भाऊ सत्तेत असतानाही आपल्या माहिती करता सांगतो की कोविडच्या काळात सुद्धा अशाच पद्धतीने गरिबांवर अन्याय सुरू असताना भाऊ उपोषणाला बसले होते फाउंटन हॉटेलच्या बाजूला आणि त्या सरकारच्या विरोधात, ते सत्तेत असताना सुद्धा सरकारच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये रिट पिटिशन सुद्धा दाखल केलेली होती. म्हणजे सत्तेत आहेत म्हणून सत्ता काहीही करेल आणि ते सहन करू ही भाऊंची भूमिका तेव्हाही नव्हती, आताही नाही आणि यापुढेही राहणार नाही. त्यामुळं भाऊ कदाचित या मंत्री पदाला लाथ मारतील, परंतु आदिवासी मुलींवर होणारा जो अन्याय आहे त्याला आवाज उठवण्याचं जे काम आहे ते नक्की करतील एवढा विश्वास त्यांच्याबद्दल आम्हाला आहे. मी तुम्हाला दुसरा एक प्रश्न असा विचारला होता की श्रमजीवी संघटनेचं हे अपयश नाहीये का? कारण श्रमजीवी संघटना बघतो की 40 वर्ष आदिवासी बांधवांसाठी काम करते. अगदी बेड बिगारीपासून सुरुवात झाली, अगदी प्रत्येक प्रश्नांवर श्रमजीवी संघटना लढते. विवेक पंडित ज्या जिल्ह्यामध्ये आहेत की त्यांचं कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये, त्याच पालघर जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सरकार काहीही करताना दिसत नाही. जे राजरोस आदिवासी मुलींची विक्री, जे अगदी शेळ्या मेंढ्या विकाव्यात तशा पद्धतीने 50-60 हजाराला मुलींची विक्री होते, हे जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला लाजिरवाण आहे, पण ते तुमचं अपयश नाहीये. श्रमजीवी संघटना नेमकं काय करणार आहे या संदर्भामध्ये? हे रोखलं जाईल का? कारण आम्हाला सगळ्यांना, जिल्हावासियांना आता अपेक्षा फक्त श्रमजीवी संघटनेकडनं आहे. कारण बाकीचे सगळे राजकीय पक्ष या विषयावर कोणीही बोलताना दिसत नाही. म्हणजे इथला लोकप्रतिनिधींनी याच्यावर आवाज उठवलेला नाहीये, कुठल्या राजकीय पक्षाने कुठलं स्टेटमेंट दिलेलं नाहीये. श्रमजीवी संघटना बोलताना दिसते, पण ऍक्च्युली त्याला आपण कृती म्हणतो ती काय असणार? आपण जसं सांगितलं शेळ्या बकऱ्यांसारखं इथे मुलींची विक्री होते. पूर्वी आपल्याकडले लोक घाटावर बैल आणायला जायचे, बैल विकत घ्यायला. आज घाटावरची लोक आमच्याकडे आमच्या मुली विकत घ्यायला येतात गुराढोरासारख्या. एवढी भयान परिस्थिती असताना दुर्दैवाने या भागातल्या एकाही लोकप्रतिनिधीने याबद्दल चकार शब्द काढला नाही. सरकार या बाबतीत गांभीर्याने काही पावलं उचलेल असंही चित्र काही दिसत नाही. आणि या करताच स्वतः विवेक भाऊ आणि श्रमजीवी संघटना ही हजारोच्या संख्येने ठाणा जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करणार आहे. आणि 5, 6, 7 या 3 दिवशी आमचं 5 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर 3 दिवस भाऊ हे स्वतः
त्यांची तब्येत बरी नसताना ते आजारी आहेत आणि अशा परिस्थितीत सुद्धा हे आमचं अपयश आहेच, सरकारचं तर आहेच, परंतु गेली 40-42 वर्ष आम्ही इथे काम करत असताना ही गोष्ट आमच्या लक्षात येऊ नये याचं सुद्धा आम्हाला अतिशय वाईट वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलींची अशा पद्धतीने विक्री झाली आणि दुर्दैवाने हे आम्हालाही कळू नये, हे आमचं खूप मोठं अपयश आहे आणि ते अपयशाचं प्रायचित्त आम्ही घेण्याकरता आणि याच्या विरोधात आवाज उठवण्याच्या करता, दोन्ही गोष्टींच्या करता या पुढचं काम आमचं असणार आहे. आपल्या सर माहिती करता सांगतो की डहाणूला असेल म्हणजे कासा पोलीस स्टेशन, जव्हार पोलीस स्टेशन, वाडा पोलीस स्टेशन, गणेशपुरी पोलीस स्टेशन, शहापूर पोलीस स्टेशन इथे अक्षरशः या मुलींच्या खरेदी विक्रीचे गुन्हे दाखल करण्याच्या करता आम्हाला पोलीस प्रशासनाच्या बरोबर झगडावं लागलं. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वाडा पोलीस स्टेशनला आम्हाला आंदोलन करावं लागलं तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून. तर सरकार या बाबतीत अतिशय गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध श्रमजीवी संघटना ही येत्या काळामध्ये आवाज उठवेल आणि हा प्रश्न जसा लिलावाचा प्रश्न श्रमजीवीने आणि आपल्या माध्यमातून उचलला होता, गांधी मुंडूला प्रकरण होय, आणि जवळपास ती प्रथा नष्ट होत आहे लिलावाची. त्याच पद्धतीने ही खरेदी विक्रीची पद्धत सुद्धा ही प्रथा रूढ ही काही अनिष्ट प्रथा आहे ही नष्ट करण्याच्या करता श्रमजीवीचं पहिलं काम या पुढचं असणार आहे. विजय भाऊ, तुम्ही अपयश मान्य केलं, आत्मक्लेश आंदोलन करणार आहात, सरकारविरुद्ध तुम्ही जाहीरपणे बोलताय, हे कौतुकास्पद आहे. मात्र माझा प्रेक्षकांसाठी त्यांच्या माहितीसाठी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की ही पालघर जिल्ह्यातील आदिवासींवर ही परिस्थिती का ओढवली. कारण आम्ही जेव्हा कुपोषण आपण बघितलं 91-92चं तेव्हापासून आतापर्यंत करोडो रुपये शासनाने आमच्या आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी दिले, प्रगतीसाठी दिले, तरी सुद्धा आम्हाला आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आमची पोटची मुलगी विकावी लागते. ही परिस्थिती का निर्माण झाली? कारण तुम्ही गेली वर्षी अनेक वर्ष चळवळीमध्ये आहात, लोकांच्या भावना जाणून आहात, मन जाणून आहात आणि इकडून परिस्थिती पालघर जिल्ह्याची जाणून आहात. तर प्रेक्षकांना कळलं पाहिजे की ही परिस्थिती आमच्यावर का आली. स्पष्टच बोलायचं झालं तर आमच्या जिल्ह्याला येणारा निधी वेगवेगळ्या उपयोजना योजनांच्या करता जो काही येतो तो लोकांच्या हितासाठी आहे की ठेकेदारांना पोचण्यासाठी आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आमच्या ज्या पण योजना बनल्या त्या ठेकेदारांसाठी बनल्या, लोकांसाठी बनलेल्या नाहीत. आणि जो सर्वात मागास समाज आहे आज त्यांच्याकडे आधार कार्ड नाहीत. अनेक प्रकरण आपल्या जिल्ह्यामध्ये 25,000 लोकांना अजूनपर्यंत आधार कार्ड नाही. म्हणजे तो या देशाचा नागरिक आहे की नाही याचा सुद्धा त्याच्याकडे पुरावा नाही. योजना आणि त्यांची प्रगती खूप लांब राहिली. त्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये आलेला निधी आहे तो विशेषतः ठेकेदारांना पोचण्याच्या करता आला आणि तो खालपर्यंत गेला नाही. आमचं तर म्हणणं आहे की योजना देण्याच्या आधी लोकांचे अधिकार द्या. ते जर अधिकार तुम्ही दिले तर लोक ऑटोमॅटिक त्या योजना ज्या काय आहेत किंवा योजना आहेत त्या मिळवण्याच्या करता सक्षम होतील. त्याच्यामुळं सरकारने पहिल्यांदा लोकांचे अधिकार आहेत ना ते अबाधित ठेवले पाहिजेत. आणि हे जे काही जिल्ह्यामध्ये येणारा निधी हे जणू काही ठेकेदार स्वतः घरून आणून आणि वापरतात अशा पद्धतीची जी काही किळसवाणी परिस्थिती आहे ही बदलण्याच्या करता सरकारने थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि सरकारचा पैसा जनतेचा पैसा हा वाचवला पाहिजे. तरच याच्यातून काहीतरी मार्ग निघू शकेल. आणि काही चांगल्या योजना आणल्या पाहिजेत ज्याच्यातून स्थलांतर थांबेल. आता लाडकी बहीण योजना किंवा फुकटचं रेशनिंग जे आहे वारेमाप पैसा याच्यावर खर्च केला जातो. आमचं म्हणणं आहे की त्या धर्तीवर किंवा त्या पद्धतीने आपण जर आदिम जमातीच्या करता प्रत्येक स्थलांतर न करणाऱ्या कुटुंबाला जर महिन्याला 9,000 रुपये दिले स्थलांतर न करणारे तर हे लोक थांबू शकतील. सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. कायदा आहे, अंमलबजावणी नाही.
आदिम जमातीची मुलं ही जर आम्ही जो सर्वे केला त्याच्यातून असं दिसतं की 5 ते 6% मुलं ही शाळेमध्ये जातात, अन्यथा पुन्हा ती आई वडिलांच्या बरोबर वीजभट्टीवर जातात. बरोबर. मग सक्तीचं शिक्षण द्यायचं असेल तर कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. त्याकरता वेळ आली तर पालकांवर गुन्हे दाखल करायचे झाले तर ते दाखल करावे. कायद्याचा धाक हा समाजाला बसला पाहिजे, अशा पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी झाली तर याच्यातून मार्ग निघू शकेल. त्यामुळं मुलांच्या शिक्षणाच्या करता सरकारने लक्ष दिलं तर याच्यातून मार्ग निघू शकेल. आज तसं काही दिसत नाही. आज आश्रमशाळांची जर परिस्थिती बघितली तर अतिशय बिकट आहे. 25 वर्षापूर्वी बांधलेल्या इमारती, त्याच वर्गखोल्या, आज मुलांची संख्या हजारोने दरवर्षी वाढते, परंतु आमची क्षमता 25 वर्षापूर्वी जी होती तीच आहे. मग या मुलांना शिक्षण मिळणार कुठे? आम्ही सक्तीच्या शिक्षणाच्या बाता मारतो, परंतु त्याच्याकरता ठोस काय उपाय करायला पाहिजे ते काही उपाय केलेले दिसत नाही. त्याच्यामुळे समाजामध्ये जी काही दरी निर्माण झालेली, आर्थिक विषमतेची जी दरी आहे किंवा सामाजिक दरी जी आज आपण पाहतो की अनेक मुली विकल्या जातात. अनेक आपल्या जिल्ह्यातली 8 ते 10-12 वर्षाची मुलं ही उत्तन पासून तर डहाणू पर्यंत गुजरातच्या पूर्ण समुद्र किनारा जो काही आपला आहे, इथे जिथे जिथे मच्छीमार आहेत तिथे तिथे मुलांना मच्छी सुकवण्याच्या करता, ती गोळा करण्याच्या करता अक्षरशः बालकामगार म्हणून राबवलं जातं. ही परिस्थिती सुद्धा आमच्या लक्षात आलेली आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये आपण अशा 4 मुलांची सुटका केली, त्या संदर्भामध्ये गुन्हे दाखल केले. तर कायद्याची कठोर अंमलबजावणी जर केली तर याच्यातून मार्ग निघू शकेल. प्रेक्षको, आदिवासी मुलींची सर्रास विक्री पालघर जिल्ह्यामध्ये होते आणि ती का होते या संदर्भात विजय भाऊंशी आपण चर्चा केली. त्यावेळेस कळलं ते म्हणतायत की उपाययोजना ह्या चांगल्या प्रकारे कराव्या लागतील. शासनाचा जो निधी येतो तो खऱ्या अर्थाने त्याच योजनांसाठी वापरला गेला पाहिजे आणि सक्तीचं शिक्षण केलं पाहिजे, तरच हे असे प्रकार थांबतील. मित्रांनो, पालघर जिल्ह्याच्या सुकुमार चेहऱ्यावर एक विद्रूप डाग मुलींच्या विक्रीचा लागलेला. हा डाग पुसण्यासाठी आणि पुन्हा असे प्रकार होऊ नये यासाठी श्रमजीवी संघटना लवकरच एक मोठं आंदोलन उभं करते. आपण बघूया, कांधी मुंडुळा प्रकरणानंतर म्हणजे तिच्या लिलावानंतर ज्यावेळेस मशालने आवाज उठवला होता त्यावेळेस ती लिलावाची प्रथा बंद झाली होती. श्रमजीवी संघटने त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते. तेव्हा श्रमजीवी संघटना ही नव्याने उदयास आली होती. आता ती 42 वर्षाची झाली. हाही प्रकार आपल्या जिल्ह्यातून हद्दपार होतोय का हे आपण पाहूया.